प्रशांत भाऊ सारख्या माणसाला शाळा, पाणी, रस्ते, पूल याच्यासाठी का बरं आंदोलन करावं लागतं माहितीये का? याचे सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. तुम्ही सगळे आहात. अरे मला तुम्ही कुठेतरी स्वाभिमान जागा का भीक लागलीये का? या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस. तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये नगरपालिकेची निवडणूक खरं तर पार पडलेली आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. मात्र काल एक नामांकित डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. खरं तर ते एक विधान म्हणता येईल की खुलासा. त्यांनी असं म्हटलं की मतदानासाठी 5,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला वाटल्या गेलेत. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी जर 5-10 मतदान असतील तर 50,000 रुपये एका कुटुंबामध्ये गेले. खरं तर हा दावा एका नामांकित डॉक्टरने केल्यानंतर काय त्यांचं म्हणणं होतं, काय त्यांना म्हणायचं होतं हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः डॉक्टर अमोल अण्णा दत्ते सर आहे. का असं विधान तुम्हाला करावं वाटलं? नितीन, कुठल्या तरी एका पत्रकाराने हा विषय उचलून धरला, याच्याबद्दल मी आभार मानतो, कारण मी एवढं व्यथित झालोय. राज्यभर तुम्ही बघितलं की नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या राज्यभर सुरू आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर हे मला असं वाटतं की एक ओपन सिक्रेट आपण ज्याला म्हणतो, की एक खुली गोष्ट झाली आहे, ओपन गोष्ट झाली आहे. आणि मी समाजात वावरणारा माणूस आहे, जमिनीवरचा माणूस आहे. तर 2 दिवस आधी, म्हणजे ती जी रात्र असते निवडणुकीची रात्र, तेव्हा एकच चर्चा असते, कुठला उमेदवार चांगला, काय, असं काहीही चर्चा लोकांमध्ये मला दिसत नाही. एकच चर्चा दिसते की रेट काय निघाला. म्हणजे हे लोक स्वतःचीच बोली लावू लागले. आपण राजकीय नेत्यांची समीक्षा करतो, राजकारणाची समीक्षा करतो, पण मला वाटतं की मतदारांची समीक्षा कोण करणार? माझ्या घरामध्ये काम करणारी किंवा माझ्या आजूबाजूचे लोक माझ्याशी मोकळेपणाने बोलतात. तर मला ओपनली त्या लोकांनी सांगितलं की एकेका मतदानासाठी आमच्या घरामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये, 7-7 हजार रुपये प्रमाणे आलं. बऱ्याचदा तुम्हाला विरोधी उमेदवारांनी किती पैसे दिले असं विचारलं गेलं. त्यांनी 6,000 दिले का? मग आम्ही 7,000 देतो. तर अशा प्रकारे इतकं खुलेआम, मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या हिडीसपणे आणि इतक्या खुलेपणाने हा पैशाचा वापर कधीच झाला नव्हता. काही प्रमाणात 10 वर्षापूर्वीच्या निवडणुका आपण लहान असताना तुम्ही बघितल्या असतील, प्रचारावर खर्च करणं हा एक वेगळा विषय होता. आणि याच्यामुळे लोकांना एक लक्षात येत नाही की सर्वसामान्य मतदार जेव्हा, आणि याच्यामध्ये याची अजून एक नीचांकजनक म्हणजे सांगितलं. आणि मला माझे आमदार मित्र पण आहेत ना काही, म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये जे काही, तर मला त्यांनी सांगितलं की अमोल, ज्या लोकांना 50-50, 60-60 हजार पेन्शन येते, शिकलेली लोक, त्यांनी आम्हाला मेसेज केलेले आहेत की आम्हाला आमच्या घरात पैसे आले नाही. लोक मतदारांची पातळी पण, म्हणजे आपण जेव्हा राजकारणाच्या पातळीबद्दल बोलतो, मतदारांनी त्यांची पातळी इतकी खालावली आहे का की त्यांनी हुन पैसे मागायचे की मला पैसे मिळाले नाही. म्हणजे हे फार तर अगदी, म्हणजे तेही चूकच होतं की ज्या लोकांचे 2 वेळचे, सकाळचं आहे तर संध्याकाळचं नाही, असे जे परिस्थिती होती, त्यांच्या बाबतीत हे 20, 25, 30 वर्षापासून होत होतं. असं नाही मतदारांना 5 वर्ष विकत घेण्याचा डाव आहे का? हा म्हणजे मला एक गोष्टच कळत नाही. हा फक्त विकत घेण्याचा डाव नाही, हे सगळ्या नेत्यांनी मिळून टाकलेलं एक जाळं असं आहे नितीन, की तो खर्च जो आहे, इलेक्शनचा खर्च. आणि जेव्हा केव्हा मलाही लोक बोलताना बोलतात की डॉक्टर साहेब, निवडणूक करायची असेल कुठली तुम्हाला, मग आहेत ना एवढे पैसे, आहेत ना एवढे. अरे काय तुम्ही पैशाबद्दल बोलताय? तर हे जाळं असं आहे की तो खर्च इतका वाढवून ठेवायचा कोटींमध्ये, की जर एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला उद्या चांगल्या हेतूने, काम करण्याच्या हेतूने राजकारणात यायची इच्छा असेल, तर त्याची हिंमतही होऊ नये. म्हणजे त्यांनी अख्खी इस्टेट जरी विकली तरी तो एकही निवडणूक तू करू शकणार नाही. एक माझ्या ओळखीचे, एक, मी जे बोलतोय राज्यभराबद्दल बोलतोय, एक उमेदवार आहेत. तर ते मला सांगत होते की अमोल, मला काम करण्याची गरजच नाही म्हणे, कारण मी जे तुम्हाला माहिती जातो. म्हटलं कसं काय? मी म्हटलं मतदारसंघ, मला काम करण्याची गरजच नाही.
ते म्हणे की डॉक्टर साहेब, माझ्या मतदारसंघात मी या निवडणुकीला 3,500 रुपये मतदान वाटलंय. 3,500 रुपये. तर जर मला सांगा, एखाद्या मतदाराने पैसे घेतलेले ओपनली, आणि तुम्हाला सांगू, नेत्यांकडे सगळ्या नोंदी असतात की कुठल्या घरामध्ये कोणी किती पैसे घेतले, कोणी नाकारले पैसे, याच्या पण नोंदी असतात. इतक्या मायक्रो लेवलवर सगळ्यांकडे हा अभ्यास असतो. जर तुम्ही एखाद्या नेत्याकडे जर पैसे घेऊन जात असाल, तर सार्वजनिक हिताची जी कामं आहेत, की धरणं आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, शाळांचा प्रश्न आहे, एक नव्हे अनेक प्रश्न आहे. जर या प्रश्नांसाठी तुम्हाला एका नैतिकतेने त्यांना आपण जे म्हणतो की फैलावर घ्यायचं असेल, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, तुम्ही पैसे जर घेतले असतील तर कुठल्या नैतिकतेने तुम्ही हे प्रश्न विचारणार? म्हणून मला असं वाटतं, बरं तुम्ही हा विचार का नाही करत? मला सांगा, ठीक आहे ना, एखाद्या लोकप्रतिनिधीला किती पगार असतो किंवा त्याचा व्यवसाय असून असून काय असतो? काय सगळे तर काय अडाणी अंबानी तर नाही आहेत की सगळे 10-10 हजार कोटीचे मालक आहेत. मग एवढे एक दिवसामध्ये 10, 12, 15 कोटी रुपये रात्रीतून उडवायला हे पैसे यांच्याकडे आले कुठून? ते सर्वसामान्य माणसाचेच पैसे आहेत. हे कुठल्याही गोष्टीचा धरबंद, म्हणजे मला हा प्रश्न पडलाय की इतके धार्मिक कार्यक्रम आपण करतो, म्हणजे मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे सर्व मतदारांना, जो त्यांच्या हृदयाला काळजाला लागला पाहिजे, नितीन, की एवढे धार्मिक कार्यक्रम तुम्ही करता, एवढे धर्माच बद्दल आपण बोलतो, सगळ्याच गोष्टींबद्दल, मी हे कुठल्या विशिष्ट धर्माबद्दल बोलत नाहीये, की बऱ्याचदा त्याच्यासाठी पण बरेच पैसे जमा केले जातात, हे सगळ्या गोष्टी आहेत. मला सांगा, हा तुमचा धार्मिक विचार, तुमचा देव, हा तुम्हाला निवडणुकीच्या रात्री पैसे घ्या आणि मतदान करा, तुमचं मतदान विका, हे सांगतो का हो तुम्हाला? अजून एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला त्याला जोडून असं विचारतो, की अनेक निवडणुकींमध्ये साधू संतांना आम्ही विधानं करताना पाहिले आहेत. साधू संत थेट अशा मोठ्या निवडणुकीमध्ये थेट संबंध घेतात. काय वाटतं हे एक शिक्षित तरुण किंवा डॉक्टर म्हणून? नाही, मला हे खरं तर संतांचं किंवा साधूंचं काम हे धर्माचा प्रचार करणं आहे, नैतिकतेचा प्रचार करणं आहे. कुठल्या एका पक्षाला आपलं काय पाठिंबा जाहीर करणं हे खरं तर धार्मिकतेच्या किंवा अध्यात्म जर आपण म्हटलं. पण मला याच्याबद्दल अजून वाईट असं वाटतं, हा जो पैशाचा बेसुमार वापर होतो, एकही संताच्या तोंडून मला कधीही कुठल्याही कीर्तनामध्ये हा संदेश जाताना बघितला नाही. कीर्तन जाऊ द्या, कीर्तनच नाही, बाकीच्या पण गोष्टींमध्ये, की तुम्ही जर माझे भक्त असाल तर तुम्ही पैसे घेऊ नका, तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतो त्याला तुम्ही निवडून द्या. मला असं वाटतं की हा कुठल्या एका पक्षाला मतदान करा, याच्यापेक्षा संतांनी पैसे न घेता मतदान करा, हा प्रचार आता करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. खरं तर मी मला एक माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मी गेल्या 2 दिवसांमध्ये एका राजकीय नेत्याला भेटलो होतो. खरं तर त्याने तिथे उपस्थित असणाऱ्या काही जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवारांना विचारलं की तुमच्याकडे किती पैसे आहेत? खरं तर ज्या राजकारण्यांनी गेली 25-30 वर्ष अशा मोठ्या एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी विधान करून त्यांना विचारणं, हे मलाही खेदजनक वाटलं. तुम्हाला काय वाटतं की ह्या आपण जी टॉप मोस्ट लोक म्हणतो किंवा जे सिनियर सिटीजन राजकारणी म्हणतो, यांच्याकडून पेरलं जातं का? प्रश्नच नाहीयेत. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला जर जेव्हा मुलाखती होतात, तर माझे मित्र असल्यामुळे मी या मुलाखती चालू असताना पण हे काय विचार, मला असं पण म्हणालेत की मी थेट भाषणामध्ये म्हणणार आहे. नाही, हे म्हणजे तुम्ही हे विचार करा की किती निर्लज्ज पातळीवर हे चालू आहे. मला सांगा, निवडणूक आयोगाने खर्चाची एक लिमिट ठरवून दिलेली आहे. म्हणजे राजरोसपणे सत्तेतले असू द्या नसू द्या, सगळे नेते जर जाहीरपणे हे सांगतात की ह्या निवडणूक आयोगाने दिलेल्या या मर्यादा आहेत, ह्या तुम्ही ओलांडून टाका. तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल तर पहिला प्रश्न, तुम्ही काम काय केलं, किंवा आपण अहवाल बिहवाल घेऊन जातो, हा अहवाल कोणीही बघत नाही. एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विचारतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा खुलेआम वाटला जात असताना प्रशासनाकडून एक छोटी कारवाईही झाली नाही. काय वाटतंय बघून? नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की तेरी भी चूप मेरी भी चूप, आणि म्हणजे आपण म्हणतो की हमाम में सब नंगे, ह्याच्यात सगळी लोक आली. एक मला सांगा, प्रत्येकाला माहिती असते की कुठे पैसे वाटप सुरू आहे, कोण वाटतंय, कसं वाटतंय, कोणाच्या घरात पैसे. अहो,
आपल्या देशाची गुप्तचर यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे, मी तुम्हाला सांगतो. हे सगळं सगळ्यांना माहिती असतं. पक्षांकडून पण पैसे येतात असं मी ऐकलंय. तुम्ही पत्रकार असल्याने तुम्हाला, तर मला असं वाटतं की हे पैसे जेव्हा येतात तेव्हा कोणाला आणि म्हणजे कुठलेच प्रशासन जाऊ द्या, सत्ताधारी, आधीच्या काळी विरोधी उमेदवार जो असतो तो दुसऱ्यांचे पैसे वाटप जे आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायचा. ते आता तेही होत नाही. आता दोन्ही उमेदवार मिळून ठरवून घेतात की तू पण वाट आणि मी पण वाटतो. ह्या पातळीवर हे गेलंय. आणि तुम्हाला जर निवडणूक लढवायची असेल, आणि हे मला काय म्हणायचंय परत एकदा, पक्ष, राजकीय नेते आपण चला सगळं बाजूला ठेवूया. मी जेव्हा समाजामध्ये फिरतो, सर्वसामान्य मतदार सगळ्यात आधी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ मी असेल तर समजा ते मला तेच विचारणं असते की मग काय डॉक्टर साहेब, कुठली निवडणूक, माझं तर अजून कुठे काही विषय नसला तरी पण मला ते किंवा कुठल्याही उमेदवाराला आहे ना मग तयारी, आहे ना मग तयारी. अरे कशाची तयारी? म्हणजे हा मला असं वाटतं की हे करेक्शन जोपर्यंत एखादा मतदारसंघ, एखादं गाव, एखादं छोटंसं, म्हणजे मला असं वाटतं की एखादं 200 लोकवस्तीचं जरी गाव असेल, त्यांनी तरी आधी हे ठरवावं की आम्ही नाही घेणार पैसे, आम्हाला गावाला रस्ता द्या. आणि म्हणून ह्या कामांना कुठली व्हॅल्यू राहिलेली नाही. लोकप्रतिनिधी आणि मतदार मला वाटतं की सगळेच्या सगळे याच्यात सामील झालेले आहेत. शेवटचा प्रश्न विचारतो. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या आहेत की अधिकारी थेट प्रचार करताना दिसत आहे आणि जल्लोषातही सामील झाले ते दिसलेले आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये. काय वाटतं हे बघून? यासारखा मला असं वाटतं की लोकशाहीची दुसरी थट्टा कुठलीच असू शकत नाही. आणि म्हणजे त्यांच्या अंगावरती त्यांचे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असले पाहिजे की गुलालाचा, म्हणजे जेव्हा ते लोक सर्टिफिकेट घ्यायला तेव्हा गुलालाचा एक कण पण त्या प्रशासनाच्या अंगावर पडायला नको. प्रशासन हे सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आहे. कुठल्या उमेदवाराच्या जल्लोषामध्ये जर ते सामील होत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्यावर तातडीने त्यांना सस्पेंड, म्हणजे याची तुलना मी फक्त एकाच घटनेशी करेल की जेव्हा संजय दत्त सुटून शिक्षा भोगून बाहेर आले होते येरवडा जेलच्या, एक पोलीस कॉन्स्टेबलनी त्यांच्यासोबत फोटो काढला होता. आणि राज्याचे जे डायरेक्टर जनरल असतात, पोलीस महासंचालक, त्यांनी याची नोंद घेऊन तातडीने त्या पोलीस कॉन्स्टेबलला सस्पेंड केलं होतं. म्हणून लोकप्रतिनिधी कोणीही असू द्या, त्याच्यावर चपराक ठेवण्यासाठी किंवा तो योग्य रीतीने काम करतोय की नाही ही सांगड घालण्यासाठीचा जो शासनाचा दुवा आहे तो प्रशासकीय अधिकारी आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे हातून असं कृत्य घडता कामा नये, याचा निषेध करावा तितकाच थोडा आहे. आणि तुम्ही आधी जे सांगितलं की नेत्यांनी की मागच्या या नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीत एका सत्ताधारी पक्षाच्या जबाबदार मंत्र्याने, म्हणजे बऱ्याचदा हे घडलंय, ते सांगतात की तुम्हाला ज्याचे मिळतील त्याचे पैसे तुम्ही घ्या, पण मतदान आम्हालाच करा. मला असं वाटतं की इथेही एक घोषणा, घाणेरडी घोषणा आपल्या वैजापूरमध्ये पण कोणीतरी दिली होती. मला ती घोषणा बोलायची पण इच्छा नाहीये की तुम्ही काहीतरी कोणाचं तरी घ्या, खा. मला असं वाटतं की इतकं ओपनली तुम्हीच जर लोकांना सांगत असेल की तुम्ही कोणाचं तरी खा, कोणाचे तरी दारू प्या, कोणाचे तरी पैसे घ्या, काय ठेवलंय आपण या लोकशाहीचं? आपण आपली लोकशाहीच, मला असं वाटतं की, म्हणजे मला अत्यंत दुःख होतं याचं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे कॉन्स्टिट्यूशन, जे संविधान, जे लोकशाही आपल्याला दिली, ती आपण सगळे मतदार, सगळे नेते, सगळ्यांनी विकून खाल्लीये. हे वाक्य लागेल. आणि आपल्याला भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार पण आपण गमावून बसलोय. नितीन, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केला. आपण बघितलं की काल त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि पैशाचा खरं तर मतदारांना कशा पद्धतीनं पैसे वाटले जात असल्याचा दावा, खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. माझा सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.